नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले अनेक दिवस आपण एक गोष्ट ऐकतोय की ए आय आल्यामुळं अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. हे सत्य आहे का? तर निश्चित आहे. तुम्हाला मी जबाबदारपणे आजची ही जी व्हिडिओ काही सांगतोय, जे तुमच्यातले तरुण असतील, ज्यांना भविष्यामध्ये जॉब करायचा आहे, अनेक क्षेत्रांमध्ये जायचं आहे, अनेक ठिकाणी नोकऱ्या करायच्या आहेत, कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये अनेक जण असतील. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये टांगती तलवार आहेच. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की रिस्क मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा. आज आपण एका अशा क्षेत्राविषयी बोलणार आहोत, ज्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत मानव आहे, जोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत त्या क्षेत्राला मरण नाही. आणि त्याची दुसरी एक बाजू तुम्हाला अशी सांगतो, की तुम्ही जर असं म्हणत असाल ना, की मी ज्या क्षेत्रामध्ये जाईल तिथं मला अडचणी नको, तिथं मला रिस्क नको, तिथं मला मेहनत नको, या गोष्टी कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. तुम्ही जरी आय टीमध्ये असाल, तुम्हाला असं वाटत असेल की मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे, माझं येणं जाणं राहणं खाणं पिणं एकदम असं ऐशोआरामात चालले, नाही. त्याच्यामागेही तुमची मेहनत आहे. जेवढा पगार घेताय तेवढं कामही तुम्हाला करायचं आहे, तेवढा वेळही तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणतं क्षेत्र असं म्हणाल की मला तिथे आयतं बसून खायला मिळालं पाहिजे, तसं होणार नाही. पण एक असं क्षेत्र आहे जिथं टेक्नॉलॉजी तुमची कितीही बदलू द्या, कितीही जग पुढं जाऊ द्या, ए-आय येऊ द्या, नाही तर ए-आयचा बाप येऊ द्या, इथं काहीही फरक पडणार नाही. आत्ताचीच आपण एक बातमी ऐकली, मी देखील त्यावरती व्हिडिओ बनवली. ओरॅकल कंपनीमधून भारतीयांना, म्हणजे भारतातल्या 12,000 लोकांना आणि जगभरातल्या 30,000 लोकांना एकाच वेळी कामावरून काढण्यात आलं. अशा कितीतरी कंपन्या आहेत आय टीमधल्या, की ज्यांनी गेल्या मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये 10 वर्षाचं सोडून द्या, मागच्या ह्या एका वर्षामध्ये पकडूया आपण, ते 5 वर्षांचं पण बाजूला राहू द्या. एका वर्षामध्ये कितीतरी लाखो लोकांना नोकऱ्यांवरून काढलंय. कशासाठी काढलं? तर काहीतरी तिथं लोकं जर एका डिपार्टमेंटचं काम करत होती, ए-आय आलं, तंत्रज्ञान आलं आणि त्या 4 लोकांचं काम एका व्यक्तीवरती आलं आणि तो एक व्यक्ती ते करू शकतो. त्या 3 लोकांचं काही काम नाही. मग कंपनीने ठरवलं की या 3 लोकांना आम्ही कामावरून कमी करू. काल ज्या प्रकारे ओरॅकलचं सगळं तुम्ही घटनाक्रम ऐकला असेल, त्या प्रकारच्याच प्रत्येक कंपनीमध्ये एम्प्लॉयी लोकांना काढलं जातंय आणि त्यांना घरचा नारळ दिला जातोय. पण हे आय टी क्षेत्रातलं झालं. इथं ए-आय येतोय, प्रगती करतोय, त्याच्यामुळं आय टी क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये धोक्याचं आहे असं अनेक तज्ज्ञ म्हणतात, की निश्चित संपूर्णपणे सगळ्याच लोकांना काही घरी बसायची गरज नाही आहे, पण निश्चित 20, 25, 30% या नोकऱ्यांवरती, आय टी क्षेत्रावरती ए-आयचा प्रभाव निश्चित पडणार आहे. जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांच्यावरती देखील या ए-आयचा प्रभाव पडणार आहे. जिथं जिथं तंत्रज्ञानिक काम आहे, तिथं ए-आय आल्यामुळं तिथे एक क्रांती घडणार आहे आणि त्याच्यामुळं आपसुकच तिथलं मानवाच्या हातातलं जे काही काम आहे, ते काम निश्चित कमी होणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये जे शारीरिक काम आहे, जे फील्डवरचं काम आहे, जे बाहेर जाऊन करायचं काम आहे, त्या ठिकाणचे जॉब्स, त्या ठिकाणच्या नोकऱ्या ह्या बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये राहतील. पण जे लॅपटॉपवरती बसून ऑफिसमध्ये थंड एसीमध्ये बसून काही लोकं जी काम करतायत, त्यांचं काम मात्र निश्चित रिप्लेस होऊ शकतं. किंबहुना ज्यांचं काम तंत्रज्ञानावरती अवलंबून आहे किंवा जिथं ए-आय आल्यानंतर तुझी काही गरजच नाही, अशा पद्धतीची ज्या काही नोकऱ्या आहेत, त्या देखील लोकांना आपला जॉब गमवावा लागू शकतो. इथून पुढे एवढं लक्षात ठेवा. जग ज्या प्रकारे ऑनलाईन, इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींकडे वळतंय, ए-आयकडे वळतंय, त्या सगळ्या वेगामध्ये लोकांची गरज आता या कंपन्यांना राहिलेली नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा व्यक्ती, एखादा माणूस जॉब करत असेल तर सकाळी तो 9 ते मी म्हणतो रात्री 8 वाजेपर्यंत काम करेल. पण त्याच्यापुढे तो घरी जाणार. त्याच्यापुढे तो काम करणार नाही. त्याला पगार द्यावा लागेल. पण जर कंपन्यांनी तिथे रोबोटिक किंवा ए-आय असं तंत्रज्ञान आणलं, जे 24 तास आमच्या कंपनीसाठी काम करेल, विनामूल्य, एकही रुपया न देता, त्या कंपन्या अशा लोकांना कामावरून काढणार नाहीत का? निश्चित काढणार. कारण त्यांना हवं आहे प्रॉफिट. जर हा माणूस 12 तास काम करतोय, 12 तासातले 4 तास त्याचे कॉफी पिण्यात, लंच करण्यात, बाहेर फिरण्यात, या सगळ्या गोष्टींमध्ये जात आहेत, तर तो काम किती करतोय? पण रोबोटला खाण्यापिणं काय चार्जिंग असेल बस झाली. त्याला कमांड दिलं तेवढंच पाहिजे त्याला. तो 12 तास काय 24 तास काम करू शकतो. कंपन्या याच गोष्टींच्या मागे लागलेत आणि त्याच्यामुळं ज्या काही तुम्ही नोकऱ्या जाण्याच्या गोष्टी ऐकताय, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मूळ जर कुठलं असेल तर ती क्रांती, टेक्नॉलॉजीमधली क्रांती म्हणजेच ए-आय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कृत्रिम आहे ते आणि त्याच्यामुळं त्याचा प्रभाव कुठे ना कुठेतरी माणसावरती पडणार आहे. पण मी आता मूळ विषयाकडे येतो. मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे,
की 10वी-12वी तुमची झाले, परीक्षा झाले, आई-वडिलांसोबत बसा किंवा आई-वडिलांना माझं सांगणं आहे, आई-वडिलांनी मुलांना घेऊन बसा. येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की काय आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये झेप घ्यायची आहे, या गोष्टी आत्ताच ठरवा. आत्ताच ठरवा. कारण काय होतं, अख्खी हयात मुलं शिकण्यामध्ये घालवतात, नको तेवढा पैसा घालवला जातो. मेहनत, कष्ट लहानपणापासून त्या मुलाच्या मागे लागून त्याला शाळा शिकवायची आहे. अख्खं आई-वडिलांचं आयुष्य या सगळ्या गोष्टींमध्ये जातं. जेव्हा तो नोकरीला लागतो, 5-6 वर्ष काम करतो आणि 7व्या-8व्या वर्षी कंपनी त्याला नारळ देऊन घरी पाठवते. मग त्या शिक्षणाला आणि त्या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही, त्याची काहीच किंमत केली जात नाही. पण आता येऊया मूळ विषयाकडे, की AI जरी आलं तर या क्षेत्रावरती कधीही त्याचा परिणाम होणार नाही. ते क्षेत्र म्हणजे शेती. अनेकांना वाटत असेल की शेती, आता कोण काय शेती करतं का? आता आम्ही शेती करायची का गावाला जाऊन? आम्ही डिग्री घेतलेली माणसं, आम्ही इकडे शहरामध्ये राहणारी माणसं, आता का आम्ही शेती करायची का गावाला जाऊन? काहीही सांगतोय, काहीही बरळतोय. पण होय, शेती हा एक शाश्वत व्यवसाय आहे. शेती हा एक शाश्वत उद्योग आहे आणि शेती हे एक जगण्याचं शाश्वत साधन आहे, एवढं लक्षात ठेवा. अन्न, पाणी आणि हवा या तिन्ही गोष्टी, त्यातली हवा सोडून द्या, आपण बनवू शकत नाही. पाणी आपण बनवू शकत नाही. राहिलं अन्न, या 3 गोष्टी माणसाला जगण्यासाठी लागतात. एखाद्या वेळेस वस्त्र आणि निवारा नसेल ना, काहीही करून आपण काहीतरी करू शकतो. अगदीच म्हणजे पूर्वीसारखं. पण या 3 गोष्टींशिवाय माणूस काहीही करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. शहरातल्या मुलांना जर माहीतच नाही शेती नक्की काय आहे, तर तुम्ही ते नक्की करणार काय तशी वेळ आल्यानंतर? तुम्ही त्या हमासमध्ये वगैरे पाहिलं असेल, खाण्यासाठी चणचण आहे त्यांची. त्यांना अन्न किती महत्त्वाचं आहे त्या लोकांना, जिथं ही युद्ध आणि या सगळ्या गोष्टी घडतात. कोरोनासारखा काळ आला. कोरोनासारख्या काळामध्ये अन्न खाण्याची मुश्कील, कमाई होत नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत. पण शेतकरी गावाकडे शेती करत होते. त्यांना त्याची मुभा होती. आपल्यातले अनेक जण गावाला गेले असतील. कोरोनाच्या काळामध्ये 2-3 महिने व्यवस्थित शेती, भाजीपाला सगळं पिकवून वगैरे तुम्ही खात होता. कोणावरती अवलंबून राहायची गरज नव्हती. इथं प्रत्येक भाजीपाल्याला रांग लावावी लागत होती. पैसे दुप्पट द्यावे लागत होते. या सगळ्या गोष्टी आल्या. जरी AI जरी शेतीमध्ये घुसलं ना, तरी करणार काय? तिथं रोबोट काय येऊन तिथं धान्य पेरू शकत नाही. तो काय 24 तास तुमच्या शेतीची राखण करू शकत नाही. मानवाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. शेती असेल, स्वतःची शेती असेल, तर तुम्ही स्वतःचे राजे आहात. तिथं तुम्हाला कुठली कंपनी कामावरून काढू शकत नाही. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, तेवढं तुम्हाला त्याच्यातून नफा मिळेल. हां, सध्या अनेक ठिकाणी असं म्हणतात की शेती राहिली नाही, वातावरणीय सगळे बदल झाले आहेत. कधी पाऊस पडतोय, कधी गारपीट येते. या सगळ्या गोष्टीतून शेतकरी कुठे ना कुठेतरी नुकसानाच्या रस्त्यावरती जातोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शेतीचं नुकसान काय 5-10 वर्षापासून होत नाही आहे, त्याच्या आधीही व्हायचं. आता फक्त हवामानातले बदल मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून कधीही पाऊस पडतोय, कधीही काही होतंय. पिकांवरती नको तसले रोग पडू लागलेत आणि याचा सगळ्यांचा फटका म्हणून शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. पण येणाऱ्या काळामध्ये जर अत्याधुनिक शेतीच्या मार्गाने आपण वळालो, AIचा योग्य वापर करून जर त्याला शेतीच्या सगळ्या संसाधनांमध्ये जर आणलं आणि त्याचा जर योग्य वापर केला, तर शेतीसारखा उद्योग, शेतीसारखं क्षेत्र कधीही बंद पडणार नाही. आज जे आपल्या गावाखेड्यांमध्ये चाललंय ना, की शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही, शहरावाल्यालाच द्यायची. अरे पण शहरवाल्याचं आयुष्य काय आहे? त्याचं आयुष्य कुठपर्यंत आहे? शेती करणारा माणूस स्वतःही शारीरिकरित्या व्यवस्थित राहतोय, स्वतःही शारीरिकरित्या बलाढ्य राहतोय, स्वतःच्या शेतीतलं पिकवलेलं धान्य खातोय, दुसऱ्यांना खायला घालतोय, स्वतःच्या मर्जीने जगतोय, शेतकरी म्हणून IT मध्ये राहतोय. पण आजच्या घडीला किती शेतकऱ्यांकडे शेतजमीन राहिली आहे? आम्ही सगळी विकून टाकली. आणि ज्यांच्याजवळ आज राहिले ना शेतजमीन, माझा शब्द लिहून ठेवा, पुढच्या 20-25 वर्षानंतर तुम्ही अंबानीच्या जागी असाल, अंबानीच्या. हे मी अगदी जबाबदारपणे म्हणतोय. तुम्हाला काय फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, जबाबदारपणे बोलतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, शेती अत्यंत कमी होत चालली आहे. शेतकरी शेती सोडून शहराकडे वळू लागले आहेत. मग शेतीचं क्षेत्र अत्यंत कमी राहिलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी अन्नाचा तुटवडा या देशामध्ये पडेल ना, तेव्हा हे जे शेतकरी आहेत ना, हे उद्या जर म्हटले ना, आम्ही 10,000 रुपयानं किलो टोमॅटो देतो, तरी झक मारून तुम्हाला घ्यावे लागेल. का? कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय कोणताही नसेल. तुम्ही म्हणाल आम्ही Amazonवरून मागवू. अरे पण तो Amazonवाला शेतकऱ्याकडूनच घेणार आहे. जेव्हा देशाच्या सीमा बंद होतील, बाहेरचं काही आत आहे ना, आजचं काही बाहेर जाईना, तेव्हा तुम्ही खाणार काय? बाल्कनीमध्ये, कुंड्यांमध्ये भाज्या लावणार? किती दिवस लावणार? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, शेतीसारखा व्यवसाय, शेतीसारखं क्षेत्र जाजरामर आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत, आपल्याला अन्नाची गरज आहे. आपल्याला अन्नाची गरज आहे. दिवसेंदिवस अन्नाची गरज वाढतच जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा.
कितीही AI येऊ, कितीही काही येऊ, या क्षेत्राला मरण नाही. एक वेळ तुम्ही कपडे घालायचे सोडून द्याल, एक वेळ तुम्ही बाहेर फिरायचं सोडून द्याल, गाड्या खरेदी करायचं सोडून द्याल, पण 2 वेळचं जेवण तर आपल्याला लागतंय. भले ते पैशाने हॉटेलमध्ये का असेना, पण ते लागतंय ना. पण तिथं येणारं कोणतीही गोष्ट असेल ती शेतकऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. पण आमचे तरुण शेतीकडे वळत नाहीत. आम्हाला तो तुच्छपणा वाटतो. आम्हाला असं शिकवलं जातं, "अरे शेती काय करतो? जा तिकडे नोकरी-बिकरी कर शहरात." आम्हाला ते भासवलं जातं की शेती म्हणजे दुय्यम आहे. पण गोष्ट लक्षात घ्या, शेती जर व्यवस्थित आधुनिकरित्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पार पाडल्या, तर तुम्ही निश्चित या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल आणि या क्षेत्राला मरण नाही. मी पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं विषयावरती अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. फार वेळ होईल आपल्याला बोलायला, पण तुम्हाला जे काही मला सविस्तर सांगायचं होतं तरुणांनो, की जी शेती आहे त्या शेतीकडे वळा. शेतजमीन राखा, ठेवा, विकत घ्या. ही खरी प्रॉपर्टी आहे आणि हाच खरा, कारण जमिनीसारखी दुसरी सगळ्यात महाग प्रॉपर्टी कोणतीच नाही. सोनं-बिनं ते लांबची गोष्ट राहिली. त्यामुळे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं मला आवर्जून कळवा आणि माझा दिलेला हा सल्ला किंवा माझ्या या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही नक्की विचार कराल असं मला वाटतं आणि या क्षेत्रामध्ये आपले बरेच तरुण उतरतील आणि येणाऱ्या काळामध्ये या ज्या अशा जॉबच्या, नोकऱ्यांच्या टांगत्या तलवारी आहेत त्या स्वतःच्या डोक्यावरून बाजूला करून चांगला उद्योग करून चांगल्या शेतीकडे वळून शेती इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट देखील करतील अशा पद्धतीची शेती या महाराष्ट्रामध्ये व्हावी एवढंच माझं फक्त सांगणं आहे तुम्हाला.